तर लाडक्या बहिणींना आता जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो लवकरच मिळणार आहे। त्या संबंधित जी आर आहे तो शासनाने जाहीर केलेला आहे। तो जो जी आर आहे मी तुम्हाला समोर दाखवणार आहे। तर हा जो जुलै महिन्याचा जो हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो कोणत्या महिलांना मिळणार आहे याची पण चिंता महिलांना लागली आहे, कारण भरपूर महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत। तर चला जाणून घेऊया तो जी आर कोणता आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना आता पैसे मिळणार आहेत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। तर राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी दिली आहे। आनंदाची बातमी म्हणजे अशी की जो जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच वितरित करण्यात येणार आहे। त्या संदर्भातील एक जी आर जारी केलेला आहे। मी तो जी आर तुम्हाला समोर दाखवणार आहे। पण आत्तापर्यंत जो लाडक्या बहिणी ज्या अपात्र झाल्या आहेत ते आहेत 28 लाख लाडक्या बहिणी आतापर्यंत अपात्र झाल्या आहेत जून महिन्यामध्ये। तर आता या जुलै महिन्याचा जो हप्ता आहे त्या कोणत्या बहिणींना मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, हा जो प्रश्न आहे सगळ्याच महिलांच्या मनामध्ये आहे। कारण कसं आहे, भरपूर महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत। 28 लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत। त्या 28 लाख महिलांमध्ये तुमचा नंबर आहे का की तुम्हाला या जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळेल की नाही मिळेल? तर बघा, तुमच्याकडे एकही तुम्ही ज्या लाडक्या बहिणींच्या अटीमध्ये बसत नसाल, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता, मागचा हप्ता समजा तुम्हाला मिळाला असेल तर जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणेच आहे। टेन्शन घेऊ नका। ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता मिळाला त्या लाडक्या बहिणींना या जुलै महिन्याचा हप्ता मिळणारच आहे। पण ज्या महिलांना, महिला जी आहे, लाडकी बहीण जी आहे 100% पात्र आहे, कोणत्याच अटीमध्ये ते बसत नाही, तरी पण त्या महिलेला जून महिन्याचा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही, तर वाट पहा। आता येणाऱ्या या जुलै महिन्याच्या हप्त्यामध्ये तुम्हाला जून आणि जुलैचा जो हप्ता आहे एकत्र मिळू शकतो। जरी नाही मिळाला तर मी आहे, माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच राहतो, मला कॉन्टॅक्ट करा किंवा मला व्हॉट्सअप तुम्ही करू शकता। ठीक आहे, त्याच्यावरती आपण सोल्युशन काढणार आहोत। ठीक आहे, आणि त्याच्यावरती व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे, कारण मला माहीत आहे भरपूर जणांना जून महिन्याचा हप्ता जो आहे मिळालेला नाही, पण त्या महिला 100% पात्र आहेत, त्या कोणत्याच अटीमध्ये बसत नाही। तर बघा, चला आपण आता तो जी आर बघूया, कोणता शासनाने जी आर काढलेला आहे। तर बघा, चला आपण आता जी आर बघूया। तर बघा मंडळी, हा आहे होती जी आर। हा बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत। बघा, ही आहे तारीख, हे बघा दिनांक 30 जुलै 2025चा हा जी आर। ठीक आहे, खाली मी तुम्हाला वाचून दाखवतो। बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। ठीक आहे, सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दरमहा 1500 इतकी रक्कम देण्यात येते। ठीक आहे, बघा शासन निर्णय बघा का म्हणते, सन 2025-2026 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक X1 लेखाशीर्ष 2235D 631 अंतर्गत 31 सहाय्यक अनुदान या उद्दिष्टाखाली 28,290 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2,984 कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। ठीक आहे, सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे नियंत्रण अधिकारी तसेच कक्ष अधिकारी महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील। ठीक आहे, तर हा आहे तो जी आर। सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभ अदा करण्याची सदरचा निधी खर्च करण्यात यावा। ठीक आहे, हा आहे तो निधी जी आर जो शासनाने जारी केलेला आहे। ठीक आहे, हा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल।
ठीक आहे, हा तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करू शकता। हा जो जी आर आहे शासनाने जारी केलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी, ठीक आहे। 30 जुलै 2025चा जी आर आहे, म्हणजे लवकरच लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तुम्हाला जुलै महिन्याचे ते लवकरच तुम्हाला मिळणार आहेत। तर हा होता जी आर। तर या जी आरमध्ये लाडकी बहीण जो जुलैचा हप्ता आहे त्या हप्ता वितरणाची तारीख दिलेली नाही। तर मी तुम्हाला आता तारीख सांगत आहे की तुम्हाला 5 ऑगस्टपासून जो लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता आहे तो वितरित होणार आहे। 5 ऑगस्टपासून, 5 किंवा 7 ऑगस्टपासून, कारण कसं आहे रक्षाबंधन आहे म्हणून 5 तारीख ते 7 तारखेपासून, लक्षात घ्या 5 तारीख ते 7 तारखेपासून जुलै महिन्याचा हप्ता वितरित होऊ शकतो। 5 तारखेला नाही झाला तर 7 तारखेपासून तर नक्कीच वितरित होणार आहे, ठीक आहे। तर हा होता तो जी आर। जी आरमध्ये ती तारीख दिलेली नाही, पण मी तुम्हाला तारीख सांगितली आहे की 7 तारखेपासून किंवा 5 तारखेपासून जो जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो वितरित होणार आहे। ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही, आता या जुलैचा हप्त्यामध्ये समजा जूनचा हप्ता पण मिळाला नाही, कारण भरपूर महिलांना जूनचा हप्ता मिळालेला नाही, कारण पण त्या 100% पात्र आहेत। तर त्या महिलांना एकत्रपणे समजा नाही मिळालं जुलैमध्ये, तर मला सांगा, मला कमेंटमध्ये सांगा, मी लवकरच व्हिडिओ त्याच्यावरती बनवून देईन कशा प्रकारे आपला लाडक्या बहिणींचा हप्ता अजून परत सुरू करायचा आहे, ठीक आहे। तर समजली मंडळी माहिती, हा होता जी आर आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणी या योजनेमध्ये आता पात्र आहेत मी तुम्हाला सांगितलं आहे, आणि कोणकोणत्या बहिणींना मिळणार आहे ते पण तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे, ठीक आहे। तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।